आज आपण वडापावसाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा हे बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: आलं लसूणची पेस्ट, उडीद डाळ, कढीपत्ता, हळद, बडीशेप आणि धनापूड, 2 किलो हिरवी मिरची। गॅसवरती आपण तेल तापत ठेवलेलं आहे। तेल चांगलं तापलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी जिरे आणि अर्धी वाटी मोहरी घातलेलं आहे। ते भाजल्यानंतर बारीक केलेला कढीपत्ता अर्धी वाटी, कढीपत्ता भाजल्यानंतर अर्धी वाटी उडीद डाळ। हे प्रमाण 2 किलो मिरचीचं आहे। डाळीला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत डाळ भाजून घ्यायची। दोन किलो मिरचीसाठी 1 किलो तेल वापरलेलं आहे। हे सूर्यफूल तेल आहे। त्यासाठी अर्धा किलो लसूण, अर्धा किलो आलं हे प्रमाण आहे। डाळ चांगली भाजल्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया। मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। जेवढा आपण मसाला भाजू एवढी वड्याची टेस्ट छान येते। मसाला एकसारखा हलवत राहायचा आहे। त्याच्यामध्ये धना आणि बडीशेप बारीक करून टाकलेली आहे। मसाल्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे। एकसारखा मसाला हलवत राहायचा आहे। धना आणि बडीशेप बारीक करून टाकल्यामुळे वड्याची टेस्टच खूप छान येते। त्याच्यामध्ये हळद घालूया। हे 2 किलो मिरचीचं प्रमाण आहे। मिरची ही तिखट आहे, लवंगी मिरची आहे।
मसाला एकसारखा असा भाजत ठेवायचा आहे. मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. हे बघा गोल्डन कलर यायला लागलाय. वासही खूप सुंदर सुटलेला आहे. एकसारखं हलवत राहिल्यामुळे मसाला खाली लागत नाही. याच्यामध्ये आता 2 किलो मिरची बारीक केलेली आहे ती घालूयात. किमान अर्धा तास तरी हा मसाला भाजत ठेवायचा आहे. एकसारखा हलवत राहायचं आहे. मिरची चांगली भाजून घ्यायची. खूप छान सुगंध सुटलेला आहे. आपण जेवढा मसाला भाजू ना एवढी वडापावची टेस्ट छान आणि खमंग येते. स्वामी समर्थ स्नॅक सेंटर हे आपलं स्नॅकचं दुकान आहे. बरेच दिवस मी व्हिडिओ टाकले नव्हते कारण की आपलं स्नॅक सेंटर चालू असल्यामुळे मला वेळच भेटत नव्हता व्हिडिओ बनवण्यासाठी. असाच मसाला अर्धा पाऊण तास तरी एकसारखा भाजून घ्यायचा. एकसारखा मसाला हलवत राहिल्यामुळे लागत नाही. मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजत राहायचा. हा 1 दिवसाचा मसाला आहे. 1 दिवस लागण्यासाठी बनवलेला हा मसाला आहे.
मसाल्याला ही गोल्डन कलर येईपर्यंत मसाला एकसारखा भाजून घ्यायचा आहे, एकसारखा हलवत राहायचं आहे. मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. खूप छान मसाला असा झालेला आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. व तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व माझ्या नवीन नवीन रेसिपी अशाच पाहत राहा. गेले 2-3 महिने मी एकही व्हिडिओ टाकलेला नव्हता, त्याबद्दल आधी मी सर्वांची क्षमा मागते, कारण की मी खूप बिझी होते. आजपासून रोजची रोज आपल्या स्वामी समर्थ स्नॅक सेंटर याच्यामध्ये जे जे पदार्थ बनले जाते त्याचे सर्व व्हिडिओ मी टाकणार आहे. मसाला आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप छानसा मसाला तयार झालेला आहे. वासही खूप सुंदर येतोय, साईडने तेलही सुटायला लागले. मसाला आपला छानसा भाजून झालेला आहे. मला कमेंटमध्ये अवश्य सांगा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. श्री स्वामी समर्थ.